ना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष आता नमोच्या हप्त्याकडे लागले आहे। नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार पुढे बघूया। मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करणार मुख्यमंत्र्यांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना 5 वर्षे मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले। सौर वाहिन्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज मिळणार। धाराशिवमधील पीक विम्याचे 220 कोटी रुपये मिळणार, शेतकऱ्यांना दिलासा। सन 2020 मधील खरीप हंगामातील पीक विम्याच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या न्यायालयीन लढाईला अखेर यश आले असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। अजून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप होणार आहे, सविस्तर जिल्ह्यांची यादी पुढे बघणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। ऊस दरवाढीचे आंदोलन शेतकऱ्यांनी घेतले हातात। माजलगाव वडवणीमध्ये आक्रमक भूमिका, कारखाने पडले बंद। ऊस दरवाढीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने बीड जिल्ह्यासह माजलगाव मतदारसंघामध्ये तीव्र वळण घेतले आहे। योग्य दर न मिळाल्यामुळे आता संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ऊस तोडणी थांबवून कारखान्यांचे काम ठप्प केले आहे। अकोला जिल्ह्यामध्ये 3,56,000 शेतकऱ्यांच्या कर्जांचे होणार पुनर्गठन। शासन निर्णयाची अंमलबजावणी कारवाई सुरू करण्याचे निर्देश देण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। 1 वर्षासाठी कर्ज वसुली करण्यासाठी स्थगिती देण्याचा सरकारचा निर्णय। केवायसी अभावी 1130 बाधित शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेमध्ये। सांगोला तालुक्याची अपडेट बघायला मिळत आहे। शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीची रक्कम जमा करण्यामध्ये येत असली तरी अद्याप देखील केवायसी अभावी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। शेतकऱ्यांना मिळणार लवकरच कर्जमाफी। सहकारी सोसायट्यांकडून कर्जदारांची माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू झाली आहे। यवतमाळ जिल्ह्याची अपडेट बघायला मिळत आहे। लवकरच कर्जमाफी मिळण्याची शक्यता। सोयाबीन उत्पादकांना येणार सुगीचे दिवस, उत्पादनामध्ये लक्षणीय घट। अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते। सध्या जर बघायला गेलं तर सोयाबीनच्या दरामध्ये आता वाढ होण्याची दाट शक्यता आहे। मोठी बातमी, फळ पीक विम्याचे 860 कोटी रुपये वितरित, उरलेली रक्कम लवकरच होणार जमा। राज्यभरातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना 2024-25 मधील आंब्या बहरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा भरपाई वाटपाचे काम हे सुरू असून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 860 कोटी रुपयांचा निधी हा जमा झाला। कांदा निर्यात धडाम, केंद्राचे धोरण आड आले। बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ। भारतीय कांद्याच्या निर्यातीत मोठी घट होण्यामागचे केवळ देशांतर्गत धोरणच नव्हे तर आयातदार देशांनी घेतलेले निर्णय देखील आता जबाबदार आहेत। शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला 1 वर्ष स्थगिती, निवडणुकाच्या तोंडावरती राज्य सरकारचा निर्णय। सहकारी कर्जाचे देखील होणार पुनर्गठन, 30 जून पर्यंत होणार शेतकऱ्यांची कर्जमाफी, सरकारचा दिलासा देणारा निर्णय। तिजोरीवरती वर्चस्व कोणाचे? शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले शेतकरी प्रश्नांवरती भाष्य। शेतकरी मुद्द्यांवरून राज्य सरकारवरती केली टीका। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 22,000 शेतकऱ्यांनी घेतले पीक विमा कवच। शेतकरी मित्रांनो, तुम्ही रब्बी हंगामामध्ये पीक विमा भरला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यामध्ये येत होते। पिकांच्या संरक्षणासाठी पीक विमा योजनेमध्ये सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे। शेतकऱ्यांना 15 डिसेंबरपर्यंत उतरवता येणार पीक विमा। सुधारित पीक विमा योजना, शेतकरी बांधवांना कृषी विभागाचे आव्हान बघायला मिळत आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील रब्बी हंगामामध्ये पीक विमा भरला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी 15 डिसेंबरच्या आत पीक विमा भरणे अत्यंत आवश्यक आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये पीक विमा भरला होता तर अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता खरीप हंगामामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा
होणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा देण्याचं आश्वासन देण्यामध्ये आलं होतं. हेक्टरी 17,000 रुपये अशी रक्कम आता पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम या ठिकाणी देण्यामध्ये येईल असं देखील सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. रविकांत तुपकर यांनी बोलावली शेतकऱ्यांची तातडीची बैठक. शेतकरी आंदोलनाची पुढली दिशा ठरणार. सध्या जर बघायला गेलं तर अतिवृष्टी व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला असून आता सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी संकटामध्ये सापडला असल्यामुळे आता लवकरच आंदोलनाची शक्यता. अखेर संत्रा पीक विमाधारकांना विमा परताव्यास कंपनीकडून मंजुरी. ट्रिगर मान्य. 17 कोटी विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. चांदूर बाजार येथील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. ट्रिगर मान्य झाले असून 17 कोटी रुपयांचा परतावा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे चांदूर बाजार येथील शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील तालुक्याची आणि जिल्ह्याची अपडेट आपण पुढे बघण्याचा प्रयत्न करू. सध्या तरी चांदूर बाजार येथील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. रासायनिक खतांच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. सुरुवातीला खरीप हंगाम वाया गेला, आता रब्बी हंगाम देखील वाया जाण्याची शक्यता बघायला मिळत आहे. रासायनिक खतांच्या किमतीमध्ये सुमारे 200 ते 250 प्रतिबॅग एवढी वाढ झाल्यामुळे आता शेतकरी अडचणीमध्ये आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे बघायला मिळत आहे. चांगल्या दराच्या प्रतीक्षेमध्ये विकला चाळीतील कांदा. 9 महिन्यानंतर देखील कांद्याला अपेक्षित बाजारभाव नाही. सध्या जर बघायला गेलं तर कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. डिटवाहा चक्रीवादळ भारताकडे सरकणार. राज्यातील तापमानामध्ये चढउतार कायम राहणार. राज्यातील तापमानातील चढउतार सुरूच आहे. यामुळे राज्यातील थंडी कमी झाली असली तरी थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या राज्यावरती आता डिटवाहा चक्रीवादळाचा काय परिणाम होणार हे देखील पाहण्यासारखे असणार आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही एक वरदान ठरली आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेला पूरक म्हणून राज्य सरकारने ही योजना आणली, ज्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी अतिरिक्त 6,000 रुपयांचा आर्थिक हातभार मिळतो. सध्या या योजनेचा आगामी हप्ता म्हणजेच की या ठिकाणी 8वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकताच पीएम किसान योजनेचा या ठिकाणी 21 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार असे शेतकरी आतुरतेने वाट बघत होते आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे. राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी 2,000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे. राज्य सरकार करणारे 20 लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत. महत्त्वाची बातमी आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत आहेत. यापूर्वी त्यामध्ये 1300 आजार होते, त्यात आता एकूणच 2400 आजारापर्यंत या ठिकाणी उपचार मोफत करण्यामध्ये आले आहेत. याशिवाय 9 आजारांवरती उपचार करण्यासाठी जास्त खर्च येतो अशा 9 आजारांवरती उपचारांचा 20 लाख रुपयापर्यंतचा खर्च आता राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मी मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी दिले लाडक्या बहिणींना आश्वासन. लाडकी बहीण योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजना बंद होईल असे अफवा पसरत होत्या, त्यातच आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले असून मी मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मोठी बातमी. 10 लाख महिलांच्या खात्यावरती खटाखट जमा होणार 10,000 रुपये. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार वितरण. बिहार येथील अपडेट असून आता बिहार येथील 10 लाख महिलांच्या खात्यावरती प्रत्येकी 10,000 रुपयांची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 44,000 कोटींचा पॅकेज दिला. अजित पवार यांची माहिती आहे. सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यामध्ये आला होता. आतापर्यंत सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी 44,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आला असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा करण्यामध्ये येत असून आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे.
राज्यामध्ये पुन्हा थंडी सक्रिय होण्याचा अंदाज. राज्यामध्ये थंडीचा कडाका कमी झाला असला तरी ढगाळ हवामान कमी होऊ लागले आहे. त्यामुळे आकाश निरभ्र होऊन पुन्हा थंडी वाढण्याचा अंदाज बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यामध्ये थंडी ही कमी झाली होती, मात्र आता पुन्हा राज्यामध्ये थंडी या ठिकाणी सक्रिय होण्याचा अंदाज बघायला मिळत आहे. हवामान खात्याच्या माध्यमातून अंदाज वर्तवण्यामध्ये आला असून आता येत्या काही दिवसामध्ये पुन्हा राज्यामध्ये थंडी तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. बुजलेल्या विहिरींची पडताळणी अंतिम टप्प्यामध्ये. महापुरामध्ये बुजलेल्या विहिरींची पाहणी व पडताळणी करण्यासाठी नेमलेल्या पथकांचे कामकाज अंतिम टप्प्यामध्ये आले आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून 18 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यामध्ये आला असून आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. लाडकी बहीण योजना कायम ठेवून लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार. मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती. सध्या जर बघायला गेलं तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुरू करण्यामध्ये आली होती. त्यानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यावरती प्रति महिना 1500 रुपये जमा होत आहेत आणि त्यानुसार आता लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. यावरती पिकांचे फोटो अपलोड करा, AI सांगेल रोग कोणता. सध्या जर बघायला गेलं तर महा ॲप हे सध्या सर्व शेतकऱ्यांसाठी नवा सोबती ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विकासाचे विकसित केलेले हे ॲप शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणीवरती तात्काळ उपाय सुचवते आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादक क्षमता वाढवणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा उद्देश यामागे असून शेतकरी एखाद्या प्रकारचे प्रश्नाचे उत्तर, पीक सल्ला किंवा पिकांची सर्व माहिती आता एका क्लिकवरती मिळू शकणार आहे. शहापूर येथील शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये. दिवाळीहून 1 महिना झाला तरी भरपाईचे पैसे मिळणार. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. सरकारच्या माध्यमातून पैशांचे वितरण करण्यामध्ये येत असले तरी अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना EKYC करण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर सोलापूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 680 कोटी रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये आली असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळाला आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आलेली होती. गेले साधारणतः 10 ते 15 दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी काहीसा दिलासा मिळत असल्याचे बघायला मिळत आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी EKYC करणे अत्यंत आवश्यक आहे. EKYC अभावी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाले नसल्याचे बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांना दिलेली सरकारची मदत पुरेशी नाही. सध्या जर बघायला गेलं तर शरद पवार यांनी राज्य सरकारवरती जोरदार टीका केली असल्याचं बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांना दिलेली सरकारी मदत या ठिकाणी पुरेशी नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. CCIची दररोज 1 लाख गाठी. कापूस खरेदी. कापसाची आवक वाढली. खुल्या बाजारामध्ये मात्र दर कमी. सध्या जर बघायला गेलं तर CCIची दररोज आता 1 लाख गाठी कापूस खरेदी होत असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे. कापसाची आवक देखील वाढली असली तरी खुल्या बाजारामध्ये दर कमी मिळत आहेत. अखेर कांदा सडला, भाव नाही वाढला. अतिवृष्टीने शेतकरी मेटाकुटीला. भाववाढीसाठी साठवला होता वर्षभर कांदा. सध्या जर बघायला गेलं तर आता कांद्याच्या दरातील घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले. रासायनिक खतांचे भाव वाढले मात्र शेतमालाला मिळेना योग्य मोबदला. शेती करावी की नाही, शेतकऱ्यांसमोर मोठं संकट. सध्या जर बघायला गेलं तर रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे आता शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तर दुसरीकडे शेतमालाला या ठिकाणी योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे शेती करावी की नाही असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. PM किसान योजनेचा 21वा हप्ता 19 तारखेला जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला हप्ता मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत असल्याचे बघायला मिळाले. तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाची बातमी बघितली आहे. बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.